मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर। शेवडीतून बाळा नांदगावकर, भायखळ्यातून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडे तर माहीमधून नितीन सरदेसाई लढण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अजितदादांची रात्री 1 तास बैठक। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती। उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। धारावी प्रकल्पासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये रमेश शिंदे आणि सुप्रिया सुळेंची भेट। बबनराव शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारी, तर रमेश शिंदे यांच्याकडून धनराज शिंदेंना माढ्यातून उभं करण्याच्या हालचाली। चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये। शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा मोठा दावा। दुपारी 3 वाजता सगळं उघड करणार, विद्या चव्हाण यांचा इशारा। मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची घोषणा। ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनसारखी योजना राबवण्यात येणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। ज्यानं सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला। शूर्पणखासारख्या बहिणींच्या पोटामध्ये पोटशूळ उठला, त्यांनी बहीण भावाच्या नात्यामध्ये नाक न खुपसलेलंच बरं। रुपाली पाटलांचा अंधारेंवर पलटवार। खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड। दिलीप खेडकरांनी बारामतीमधील जमीन घेताना वडिलांचं नाव बदलल्याचं समोर। यशश्री शिंदे हत्या प्रकरणामध्ये कर्नाटकमधून दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात। यशश्री शिंदे आणि आरोपी एकाच रस्त्यावरून जातानाची सीसीटीव्ही दृश्य देखील समोर। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। पाणी ओसरायला आता 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता। नरसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी। 25,000वरून धरणामधील विसर्ग आता 20,000 क्युसेकनं। पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय। विरारच्या अर्नाळ्यामधील अनधिकृत रिसॉर्टवर पालिकेचा हातोडा। रिसॉर्टमधील हाणामारीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मीरा रोड भाईंदर दरम्यान रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड। पश्चिम रेल्वेवर लोकल अर्धा तास उशिरानं। विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी। तोडफोडीवेळी अतिवृष्टीमुळे विशाळगडावरील दंगलखोरांना तात्काळ कारवाई करता आली नाही। पोलीस आणि राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये अजब दावा। पुण्यामध्ये 44 जणांना झिकाची लागण। 12 गर्भवती महिलांचाही समावेश। तपासणीनंतर कोणताही व्यंग गर्भात आढळून न आल्यानं दिलासा। आषाढी यात्रेमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8.5 कोटींचं उत्पन्न। गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 कोटींनी उत्पन्न वाढलं। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू। मातीच्या ढिगाऱ्याखाली 100हून अधिक लोक अडकले, बचाव कार्य सुरू। झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले। हावडा मुंबई मार्गावरील वाहतूक बंद। 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये